नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघताय की परत एकदा बॉम्बे हायकोर्टची मोठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त पदं क्लार्कची आहेत. टोटल इथं जर तुम्ही बघाल तर 1332 पद आहेत. बट वेटिंगची वगैरे आपण जर काउंट केली तर ती खूप जास्त पदं होतात. मी तुम्हाला समजवते कसं काय. तर बघा, सगळ्यात पहिलं आपण इथं बघतोय की टोटल वॅकन्सी ज्या आहेत बॉम्बे हायकोर्टच्या, सध्याला बॉम्बे हायकोर्टचं बघूया तर 830 आहेत, ज्याच्यामध्ये डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांगांच्या 33 वॅकन्सी आणि 797 जे असणार आहे ते सिलेक्शन असणार आहे. हे दोन्ही मिळून 830 होते. बट त्याच्यामध्ये काही कालांतराने वेटिंगवाले 200 मुलं ऍड होतील. सो ही जाहिरात किती मोठी होऊन जाते बघा, फक्त बॉम्बेसाठी क्लार्कची. त्यानंतर तुम्ही बघू शकता नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहाल इथं 159 मुलं जे आहेत सिलेक्टेड असणार आहेत आणि दिव्यांग 7 असणार आहेत. टोटल ही जाहिरात 166 ची होते आणि त्याच्यामध्ये नंतर वेटिंगची 40 मुलं ऍड होणार आहेत. वन्स अगेन पदं वाढतायत. जवळजवळ आपण बघतोय की इथं पण 200 क्रॉस होत आहेत. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाची टोटल जर तुम्ही बघाल तर 323 प्लस 13 पदं अशी 336 पदं त्याच्यामध्ये ऍड होतील. 81 वेटिंगवाली मुलं. सो ही ऑटोमॅटिकली जाहिरात खूप जास्त वाढतीये क्लार्कची. सो जरी तुमचं सिलेक्शन झालं नाही तर भविष्यात तुमचं वेटिंगवरनं सिलेक्शन होऊ शकतं. तर कुठेच इथं आपला जो होप आहे तर तो कमी पडू द्यायचा नाही. जिद्द जी आहे ती कमी पडू द्यायची नाही. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आत्ता जर सिलेक्शन झालं नाही किंवा म्हणजे लिस्टमध्ये नाव आलं नाही तर वेटिंगमध्ये होऊ शकतं. या आशेवर पण काम करायचं म्हणजे करायचंच आहे. चला, तर पुढे जर तुम्ही बघाल तर मिनिमम जो एज क्रायटेरिया आहे तो 18 इयर्स आहे. ड्रायव्हरला स्टेनोला वगैरे 21 आहे. हे थोडंसं लक्षात घ्यायचं. बाकी आपण बघतोय की पुढचा काय आपल्याला विचार करायचा ना, आपण बऱ्यापैकी याच्यामध्ये बसतो. जर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात तर तुम्हाला कोणत्याही वयाचा इथं विचार केला जाणार नाही. तुम्ही 55 जरी असाल तर फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही एनी ग्रॅज्युएट असलं पाहिजे. कोणत्याही शाखेतनं तुम्ही पदवीधर असणं अपेक्षित आहे. आणि बघा, टायपिंग टेस्ट जी असते ती तुम्हाला द्यावी लागते आणि इंग्लिशचीच आहे. फक्त तुम्हाला 40 वर्ड पर मिनिट टाईप करायचे, त्यांना करून दाखवायचं आहे. मिनिमम 10 गुण तर तुम्हाला मिळाले पाहिजे. टायपिंगमध्ये नाही मिळाले तर तुम्ही तिथंच बाद होऊन जाता. हे पण लक्षात घ्या. आणि आपण जे भरोसावर असतो की सर्टिफिकेट दिलं बस झालं, नाही, टायपिंग करावी लागेल तुम्हाला. त्यानंतर तुमची जी काही रिटर्न एक्झाम असणार आहे ती 90 प्रश्नांची 90 गुणांचीच असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मराठीला तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण, इंग्लिशला तुम्हाला 20 प्रश्न 20 गुण असणार आहेत. त्यानंतर जनरल नॉलेजला तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण असणार आहेत. जनरल इंटेलिजन्सला तुम्हाला 20 गुण 20 प्रश्न असणार आहेत. अर्थमॅटिकला 20 प्रश्न 20 गुण असणार आहेत आणि कम्प्युटरला 10 प्रश्न 10 गुण. अशा प्रकारे तुमचा हा जो काही पेपर असणार आहे 1 तासाचा आणि 90 प्रश्नांचा असणार आहे. तर या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. पुढे जर तुम्ही पाहाल या परीक्षेबद्दल तर तुम्हाला मिनिमम टायपिंग टेस्टमध्ये 10 मार्क्स मिळवायचे, जिथे 20 मार्क्सची तुमची परीक्षा असते. ज्या तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला टोटल 400 वर्ड्स टाईप करायचे आहेत 10 मिनिटामध्ये. लक्षात घ्या. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की जर तुम्ही इथं नॉट कन्सिडर, जर तुम्ही हे सगळं क्रायटेरिया फुलफिल नाही केला तर तुम्ही कन्सिडर केले जाणार नाही पुढे वायवासाठी आणि या पोस्टसाठीच तुम्ही कन्सिडर केले जाणार नाही. साफ साफ त्यांनी लिहिलेलं आहे. सो 40 गुणांची तुमची मुलाखत वायवा असणार आहे, हे पण लक्षात घ्या. अशा प्रकारे हा पूर्ण क्रायटेरिया आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं सिलेबस आहे तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा जास्त डिस्क्राईब नाही केलं यांनी, पण तरी पण समजून घेऊया आपण. बघा, तुम्हाला मराठीमध्ये आपलं व्याकरण असणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड्स. साधं सोपं असतं, अवघड नाहीये. आपण जुना पेपर बघूया, त्याच्यावरून आपण अंदाज लावूया आणि तो सुद्धा न्यायालयानेच पेपर घेतलेला आहे. सो त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. हाही चान्सेस आहेत की हा पण पेपर न्यायालय घेईल. सो आपण त्या पेपरनुसार जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. लास्ट टाइमला बघा 150च्या आसपास जागा होत्या, त्याच्यामध्ये पण मेरिट खूप आपल्याला बघायला मिळतं की कमी लागलेलं. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा सर्वांगीण आणि त्यानंतर प्रॉपर अभ्यासाला सुरुवात करायची. तर इथं बघा, इंग्लिश जे आहे, इंग्लिश स्पेलिंग तुम्हाला विचारलं जाईल, ग्रामर असेल, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स असेल, युजिंग ऑफ वर्ड्स, तुम्हाला हे सगळं करायचं आहे. 20 प्रश्न 20 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला जर इथे दिसतंय की डेली इव्हेंट म्हणजे करंट अफेअर असणार आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्स, वर्क ऑफ पर्सन्स, तर इम्पॉर्टंट पर्सन जे असतात, चर्चेतले जे काही व्यक्तिमत्व असतात त्यांच्याबद्दल माहिती, व्हेरियस फील्ड, वेगवेगळ्या क्षेत्रातील. त्यानंतर हिस्ट्री, जॉग्राफी, जी स्पेशली महाराष्ट्रासंबंधी असेल त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार, असं त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे. बघा, हा डिटेल सिलेबस झाला तुमचा. कम्प्युटरवर तुम्हाला रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील. जरी तुम्हाला अर्थमॅटिकमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज लिहिलं असेल तरी पण चांगल्या क्वालिटीचं गणित असते. काही तुम्हाला तिथं बेरीज वजाबाकी विचारली जाणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं बेसिक. आणि क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तर हे रिझनिंग तुमचं असतं, क्वांटिटेटिव्ह टेस्ट असते. तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर हे पण तुमचं बेसिक असतं, एवढं काही अवघड इथं नसतं. तर हा एक प्रॉपरली तुमचा पॅटर्न असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस असणार आहे की कशा प्रकारे तुम्ही या गोष्टीसाठी एलिजिबल आहात.
त्यानंतर कशा प्रकारे हा तुमचा पेपर असणार आहे आणि त्या पेपरचं सुद्धा आपण डिस्क्रिप्शन घेतलेलं आहे आणि अशीच तुमची प्रॉपर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॉपरली एलिजिबल आहात आणि जर तुम्ही प्रॉपरली इथं टायपिंग टेस्ट क्लिअर करू शकता तर नक्कीच फॉर्म भरा. तुम्हाला फी वगैरे तर माहितीच आहे, फी कुठं कमी होत नाही, तर त्या फी बद्दल मला काही बोलायचं नाही. बट एक लक्षात घ्या, लगेच त्या बॅचच्या भानगडीत पडू नका. तुम्ही बघताय आजकाल आली जाहिरात बॅच, कोणाला माहित नव्हतं अचानक ही जाहिरात आलेली आहे, तर लगेच कुठल्याच बॅचेस तयार नसतात. ज्या काही आधीपासूनच्या गोष्टी रेकॉर्डेड असतात तर त्या तुम्हाला दिल्या जातात. सध्या गोष्टी बदललेल्या आहेत, बदललेल्या सिलेबसनुसार अभ्यास करा. लगेच आली भरती, लगेच घ्या बॅच, या भानगडीत पडू नका. कळलं? चला, तर मग आय होप तुम्हाला मला ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या समजल्या असतील. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अशाच माहितीसाठी आणि पुढच्या सगळ्या बॉम्बे हायकोर्टच्या अपडेटसाठी तुम्ही सगळ्यांनी आपलं हे स्टडी स्पेस मराठीचं जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं. टेलिग्राम चॅनल खाली लिंक दिलेली आहे, ही जाहिरात पूर्ण तिथे मी टाकणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही पूर्ण जाहिरात समजून घेऊ शकता. हे क्रॉप केलेलं मी फाईल टाकून देईल, तिथून तुम्ही सगळं समजून घ्या. चला, तर आय होप माहिती आवडली असेल. जाता जाता एक सुंदरसं लाईक करून जा, एक चांगला कमेंट करून जा. थँक्यू सो मच.